महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यातल्या 13 जागांसाठी उद्या मतदान। महामुंबईसह ठाणे, कल्याण, नाशिक, पालघरमधल्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष। मुंबईतल्या 6 जागांसाठी उद्या मतदान। दक्षिण मुंबईत होणाऱ्या मतदानासाठी मुंबईत 2520 मतदान केंद्र, साहित्यांचं वाटप। मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांची माहिती। उद्या नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केट बंद राहणार। माथाडी कामगार, व्यापारी वर्गाला मतदान करता यावं यासाठी एपीएमसी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय। निवडणूक आयोगाकडून महिला मतदारांसाठी खास विशेष सखी बूथ। बूथवर फुलांची सजावट तर विशेष बूथवर सर्व महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती। मतदानासाठी मुंबईत एसटीच्या 1161 तर बेस्टच्या 629 बसेस धावणार। कर्मचाऱ्यांची ने-आण, दिव्यांग मतदारांसाठी बेस्ट बस उपलब्ध। उमऱ्यातल्या शिवसेनेच्या वादग्रस्त शाखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली भेट। यंदा अल्पसंख्याक मतं महायुतीला मिळतील, शिंदेंनी व्यक्त केला विश्वास। मुंबईतील सर्व 6 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार जिंकणार। शिवसेना कुणाची यावरही निवडणुकीच्या माध्यमातून जनता शिक्कामोर्तब करेल। मवियाबाबत जनतेच्या मनात रोष, राहुल शेवाळेंचं वक्तव्य। भाजप नेते विनोद तावडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला। शिवतीर्थ निवासस्थानी घेतली भेट। उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। महाराष्ट्राच्या निवडणुकांचा रणसंग्राम संपल्यावर मुख्यमंत्री शिंदे रिलॅक्स। आनंद दिघे यांच्या समाधीस्थळाला दिली भेट। निवडणुकीच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री रिलॅक्स मोडमध्ये। एकनाथ शिंदेंनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद। मतदारांना मतदानाचं आवाहन करण्यासाठी मुंबईतल्या जुहू चौपाटीवर साकारलं वाळू शिल्प। महिला वाळू शिल्पकार लक्ष्मी गौड यांचं वाळू शिल्पातनं मतदानाचं आवाहन। कुटुंब प्रमुख म्हणून सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात कधीच भेदभाव केला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।